म्हाळसेच्या मनात अजूनही खूप शंका आहेत. माझं बानूशी बोलणंही तिला सहन होत नाही. काही झालं तरी ती शक्ती रूप आहे. तिच्या क्रोधात तिला काही व्हायला नको. त्यात तिने प्रधानजींवर काहीतरी कार्य सोपवले आहे, तेव्हा तेही धर्मसंकटात सापडले असणार. मला बानूसाठी काहीतरी करायला हवं, पण ह्यावेळी कोणाला बोलवावं? कार्तिकेय, काय योगायोग आहे. मला तुझीच आठवण येत होती. मला जाणवलंच ते, पण तुम्ही कसल्या तरी विचारात दिसता आहात. होय, खरं आहे. मी काय करावं म्हणजे तुम्हाला निश्चिंत वाटेल? आधी मला हे सांग की तू कसा आहेस? मी तुम्ही दिलेलं दायित्व सांभाळतो आहे. तुम्ही सगळीकडे शांतता प्रस्थापित केली आहे, ती भंग पावू नये. तसेच अशुभ शक्तींनी डोके वर काढू नये, हाच माझा प्रयत्न आहे. कार्तिकेय, मला ठाऊक आहे की मी तुझ्यावर अधिक दायित्व सोपवले आहे. मला त्यातच आनंद आहे. मला तुला अजून एक कार्य सांगायचे आहे. आज्ञा असावी. बानू सुरक्षित नाहीये. म्हाळसेचे गुप्तहेर तिच्यापर्यंत पोहोचले आहेत. प्रधानजी सुद्धा त्यांना सहाय्य करत आहेत. ते कदाचित कुठल्या तरी वचनात अडकले असणार. अशा वेळी परिस्थितीकडे तू लक्ष द्यावे असे मला वाटते. मी बाणाईला काहीही होऊ देणार नाही, निश्चिंत असावं. पण वेळ प्रसंगी म्हाळसेच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. तिला विस्मरण आहे, तेव्हा त्यात मातेची काहीच चूक नाही. होय, मला मान्य आहे. यातून लवकर काहीतरी मार्ग निघायला हवा. होय, येतो मी. आज्ञा असावी. शुभम भवतु. बानू, अगं दार खिडक्या लावून घेतल्यास ना व? अगं रातच्याला जनावर आली होती रानातून. वय वय अरे कोण हाय र? अरे कोण लपलं झाडी मागी? ए बानू, ए बानू. कोण हाय बा? काय झालं? अगं ती ह्यांच्यात आणि श्री खंडेरायांमध्ये सध्या अबोला सुरू. काय सांगता आहात देवी? आश्चर्य आहे. असे काय होईल असे मला वाटले नव्हते. कदाचित त्यांच्यात काहीतरी घडलं असावं. तुम्हाला काही ठाऊक आहे का? उद्या मी श्री खंडेरायांना विचारणार आहे. मी सांगते काय झालं असेल ते. तुम्हाला ठाऊक आहे? देवी, असं काही घडणं मला अपेक्षित नव्हतं, पण तुम्ही जे सांगता आहात त्यावरून मला कारण कळले आहे. मग मला सांगा, कारण मी ह्यांना इतकं गंभीर कधी पाहिलं नाही.
तुम्ही हे कोणालाही सांगू नका. बंधूंना काही त्रास होणार नाही याचे दायित्व माझे. परंतु यातून काही अनपेक्षित घडणार नाही याची काळजी घ्यावी. होय देवी. थकलो रे बाबा, दिसभर राबून. का रे घरला नाही गेलास? नाही गेलो. प्रधानजीने माझ्यावर काम सोपवलंय. हातच थांबायचं आणि समधीकडे ध्यान द्यायचं. का बरं? असं काय झालं आहे? तुला काय दिसलं नाही? नाही बा. राहून दे. सांग. अरे प्रधानजी आणि देव पहिल्यासारखं बोलत नाही असं दिसतंय. काय बोलतोयस? ऐकून खरं वाटत नाही. अरे देवीनं प्रधानजीसनं काय बाई सांगितलं आणि तेव्हापासून नाही असं झालंय बघ. हा आता आलं ध्यानात. बानूबाई हात नाहीत, त्यांच्यावरच काय बाई झालं असणार बघ. मला असं वाटतंय की बानूबाई पुण्यांदा जेजुरीत आल्या पाहिजेत. ते तेवढं सोपं नाही. अरे तुला सांग, जेव्हा मी वाड्यावर कामाला होतो ना, तेव्हा बानूबाई एकदा बी माझ्यावर आवाज चढून बोलल्या नाहीत. स्वतःच्या हाताने जेवू द्यायच्या, पाणी द्यायच्या. अरे होय, म्हाळसा देवी आमच्याशी कधी चढ्या आवाजात बोलल्या नाही. अरे मला त्यांची लय भ्या वाटते बघ. अरे म्हाळसा देवी कवा रागवतात हे तुला समजलं नाही? जेव्हा बाणाईचा विषय निघतो ना तेव्हाच त्या रागवतात. ते बी आपल्यावर नाही. असं आहे होय? मग असंच आहे. मला वाटतं मी उगाच त्यांना घाम चल. बारक कोण होत कोण ते? आणि आपल्या वाड्यापाशी कशा पाय आली होती ती माणसं? आज पतूर असं कधी झालं नव्हतं. आपल्या वाड्याकडे कोणी बी वाकड्या नजरेने बघितलं नव्हतं. वांगाय झालं बघ. तू बस, म्या बघते. आजा वाड्यात पाऊलट ठेवते पण खांडोळी खांडोळी करून टाक. आजा काय रे, काय झालं? आवाज ऐकला आणि लागली चालू. होय बानू? अरे आपल्या वाड्याभोवती कोणी माणसं होती म्हण. तुम्हाला कसं कळलं? काय विचारतय? कसं कळलं? दिसल्यात म्हणून सांगते काय? आजा तुला एक सांगायचं राहिलं. आपल्या वस्ती बाहेरली माणसं काय बाय कारणानं फिरायला लागले ते. आणि हे तू आता सांगतोस होय? आणि मग काय करायचं? तो काय अनुभव आणू काय? वस्ती आहे पर माणसात आहे का तुम्ही? वाड्यात कोंडून घेतलायसा? जे हाय त्याच्यावर बोलायचं सोडून दुसरंच बोलतायसा. हे तुम्ही का बसावायच? आता उभे हायसा समजे. कुणीतरी हुडकलं असतं तर गावली असती ती माणसं. होय. ए यार तोंड काय बघत बसलाय? हा जा की वस्ती आणि हुडकून काढा. हात्यार घेऊन जा आणि गावलीस तर बांधून आणा एकेकाला. जा. असे अरे तुम्ही कशाला थांबलाय? हात तुम्ही बी जावा की. कशाला? मी आताकडे गेलो आणि हकडं कोण आलं माझी? वय रंग्या, बरं केलंस हाता आला असती. पर तुमच्याच वाड्याकडं का आली असतील माणसं? कशाला माझी? अगं दरुडा घालाय. आपल्या बानूकडं सोनं नाणं काही कमी आहे वे? मला नाही तसं वाटत. काहीतरी येगळच आहे. म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे? तुझ्या वाईटावर कोणीतरी आहे बघ. या त्यासनी बघितलं म्हणून ते पळून गेले. मी झोपलो असतो आणि ते आले असते तर त्यांनी काय केलं असतं कोणास ठाव. मला काय बी होणार नाही. देव आहेत माझ्या पाठीशी. आणि माझ्याच काय समजा वस्तीवर किरपा आहे देवांची. ए आजा, बानू म्हणते ती काय खोटं नाही. आज पतू तिचंच ऐकत आलोय म्या. ए आजा, म्या काय म्हणतो, हे समज देवांच्या कानापतूर जाया पाहिजे काय? अरे गप की रंग्या, डोसक्यात काय ते भरू नकस. रंग्या, देवासनी काय बी सांगायची गरज नाही. त्यासनी कळत असेल होतं काय घडतंय ते. मला आवाज आला कसला तरी. मला बी. चला बुडताच पाडतो त्यांचा. वाह, अरे ही पेटी उघडली आहे बघ. अरे काय म्हणायचं हे? तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा. म्हणजे वाड्यावर कुणीतरी येऊन गेलं.
अरे कोण आहे? अरे या की भोर. अरे चोरासारखे पळून कशाला जातायचा? बाहेर राहू दे. घरातलं काही बी गेलेलं नाही बघ. अरे मग काय घेऊन जायची वाट बघायची का? अरे पण असू दे ना, किती त्रास करून घेतो आहे जीवाला. नाही 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 बानू, हे काही साधी सुधी गोष्ट नाही. माझा ऐका, देवासनी सांगावं दाडा. नारायण नारायण. प्रभू तर ध्यानमग्न दिसत आहेत. आता काय करावे? माते, मुनिवर, असे उभे का आहात? आत या. परंतु प्रभू तर ध्यानमग्न आहेत. तुम्हीच त्यांना आता ध्यानातून बाहेर यायला सांगावं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. कितीतरी वेळ प्रतीक्षा करत आहेत मुनिवर. क्षमा असावी प्रभू. आपण ध्यानमग्न असतानाही मी व्यत्यय आणला. काय वार्ता आहे मुनिवर? आपण एका धर्मसंकटात आहात असे जाणवले. आपण सर्व पार पाडण्यात समर्थ आहात, परंतु तरीही एकदा भेटून यावे असे वाटले. तुम्हाला कोणी सांगितलं? मी काही सांगितलं नाही बर का. आराध्याला भक्ताच्या हृदयातले जसे कळते, तसेच एका भक्ताला प्रतिदिनी आपल्या आराध्याच्या मुखकमलावर जे भाव आहेत ते जाणवतातच. आज मला असे वाटले की श्री विष्णूंच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. मुनिवर, तुम्ही उचित ओळखले आहे. मुनिवर, मला यांच्या चिंतेचं कारण कळलं आहे. मग सांगावे, आपण काय करता येईल याचा विचार करूया. त्याची काही आवश्यकता नाही. मुनिवर, म्हाळसा देवींनी त्यांच्या बंधूंना एक कार्य सांगितलं आहे. बानूकडे असं कोणतं दिव्य माध्यम आहे की ज्याच्या सहाय्यानं तिला इथलं सगळं काही कळतं, हे शोधून काढायला सांगितलं आहे. नारायण नारायण, हे तर खरेच धर्मसंकट आहे. यात श्री म्हाळसा देवींना हे कळणार की श्री खंडेराय आणि बानू हे एकमेकांच्या संपर्कात आहेत, आणि हेही कळणार की बानू हे आख्यान श्रवणही करू शकते आणि पाहूही शकते. मुख्य म्हणजे श्री खंडेरायांना यातलं काहीही सांगायचं नाही अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे यात कोंडी कोणाची होणार? तर त्यांच्या बंधूंची. कारण श्री खंडेरायांना असंच वाटणार की प्रधानजींनी हे कार्य करायला नको. क्षमा असावी प्रभू, परंतु मी श्री खंडेरायांशी बोलू का? मुनिवर, आपण ह्यात पडू नये. आहे त्यातून काय आणि कसा मार्ग काढायचा ते मी पाहीन. आणि काही झालं तरी श्री खंडेरायांना माझ्याबद्दल अविश्वास वाटणं कदापि शक्य नाही. परंतु आपण तिथेच ह्या कार्याला नकार द्यायला हवा होता. किंवा देवांना सांगण्याची अट तरी घालायला हवी होती. परंतु ह्यांनी यातलं काहीही केलं नाही. तुम्ही दोघांनी हा विषय इथेच थांबवा. अल्पावधीत सगळं काही स्पष्ट होईल. जशी आपली इच्छा. परंतु आता भविष्यात बानूला आख्यान ऐकता येणे अवघडच वाटते आहे. येतो. नारायण नारायण. देवी,
तुम्हाला देखील अस्वस्थ पाहून मला आश्चर्य वाटतं आहे. ही शिवलीला आहे. शिवापासून काही लपेल का? मी प्रधानजींवर जे कार्य सोपवलं ते त्यांनी पार पाडलं असावं. बानूकडे असे काय माध्यम आहे हे मला आज कळेलच. ह्यावेळी प्रधानजींना हे सगळं खूप जड गेलं असेल, कारण त्यांच्यावर मी जे कार्य सोपवलं आहे त्यासंबंधी श्री खंडेरायांना कळू नये असं मी त्यांना सांगितले होते. पाहूयात काय होतंय ते. येऊ का जी? गणोबा, काय वार्ता आहे? प्रधानजींनी सांगावं धाडलं आहे ते तुम्हाला ते भेटायला येतात. किती वेळात? देवासने भेटून येतातच. बरं, त्यांना माझा निरोप द्या की मी त्यांची वाट पाहते आहे. विलंब नको. होय जी. मला ज्या क्षणी कळेल की बानूकडे काय माध्यम आहे त्या क्षणी मी काय करते ते पाहतीलच सगळे. माझ्या संसारात लक्ष घालण्याचं काय शासन आहे हे तिला कळेलच. तुमच्याकडे पाहिलं की लक्षात येऊ शकतं की खरं काय आहे हे कळण्यासाठी तुम्ही खूप अधीर झाले आहात. बंधू, तुम्ही असे उभे का? देवी, आपण सोपवलेलं कार्य मी पार पाडलं आहे. खरंच? मला खात्री होती बंधू, तुम्ही अल्पावधीत हे कार्य पूर्ण कराल. सांगा, बानूकडे असे कोणते माध्यम आहे ज्याने इथे काय घडते ते तिला कळते? देवी, बाणाई जेव्हा जेजुरीत होती तेव्हा तिला देवेंद्रांकडून एक सुवर्ण दर्पणासारखीच दिव्य वस्तू मिळाली होती. खरं तर तो एक करंडा आहे ज्याचा प्रथम हेतू हा आहे की श्री खंडेराय आणि बाणाई यांना एकमेकांशी बोलता यावं. म्हणजे पंधरवड्यातून केवळ 2च वेळा भेटता येतं म्हणून त्यावर हा उपाय आहे. तर आणि ही वस्तू देवेंद्रांना कोणी दिली? स्वर्गलोकी कल्पवृक्ष आहे जो सगळ्या इच्छा पूर्ण करतो. देवेंद्रांनी त्याच्याकडूनच ही वस्तू मागून घेतली. म्हणजे त्यांनी कन्येच्या वधाची आज्ञा दिली होती, त्याचे हे पापक्षालन आहे. तर एवढं सगळं घडून गेलं पण मला काहीही कळलं नाही. तसं नाही देवी, आपण देखील अनेक वेळा ही शंका बोलून दाखवली होती की आख्यानाआधी श्री खंडेराय कुठे जातात म्हणून. तर ते बाणाईशी बोलत. म्हणजे तिने आख्यान ऐकावं हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आहे पण मला सगळं ऐकायचंय. ही दिव्य वस्तू बाणाईकडे आहे हे कुणालाही ठाऊक नाही. तिच्या वडिलांना देखील हे नंतर कळलं असावं. माझ्या अपरोक्ष एवढं सगळं सुरू होतं पण मला मात्र काही ठाऊक नव्हतं. काय आश्चर्य आहे, प्रत्येक वेळी माझीच फसवणूक होते. बंधू, तुम्ही ती वस्तू तुमच्या ताब्यात का नाही घेतली? तशी आज्ञा नव्हती देवी, आणि श्री खंडेरायांनाही ते आवडलं नसतं. त्यांच्या क्रोधाला सामोरं जाणं सोपं नव्हे. तशी आज्ञा मी गुप्तचरांनाच द्यायला हवी होती. परंतु देवी, त्यामुळे ह्याला वेगळं वळण लागलं असतं. आताही लागणारच आहे बंधू, आणि बंधू हे सगळं मी सहन करेन असं नाही. देवांनाही याचं उत्तर द्यावं लागेल. आणि यानंतर जर जेजुरीत देवेंद्रांना पाऊल ठेवायचं असेल तर त्यांना माझी अनुमती घ्यावी लागेल.